आरोग्यम धनसंपदा नेहमीच आपण म्हणत राहतो, पण तीच बॉडी आपल्याला फ्लेक्सिबल ठेवायची असेल तर रोज कन्सिस्टन्सीसुद्धा तेवढीच महत्त्वाची आहे. 4 दिवस केलं, नंतर नाही केलं तर आपल्याला लगेच जेव्हा आपण परत करतो तेव्हा अंग ओझं ओझं वाटतं, फ्लेक्सिबल नाही राहत, पाय ओझे वाटतात, वर्कआउट करायला थोडासा त्रास होतो. यूट्यूबवर माझी एवढी कन्सिस्टन्सी नसली तरी माझं जे डेली रुटीन असतं, ज्यूस घेणं, जे काही डाएट मी ठरवलेलं आहे ते सगळं माझं कन्सिस्टंट राहतं बरं का. आणि सकाळी जर मला वेळ नाही मिळाला तर इव्हनिंगला 10-15 मिनटाचा वर्कआउट तरी असतो. तुम्हाला जर योगा प्राणायाम थोडंसं बोर वाटत असेल तर वर्कआउट, जर बॉडी फ्लेक्सिबल ठेवायची असेल तर वर्कआउट 10-15 मिनटाचा तुम्ही नक्की करा. खरंच खूप छान हेल्दी वाटतं तुम्हाला. आणि आता ऊन खूप वाढले, बाहेर जरी बघितलं ना डोळे असे चमकत आहेत. आता फेब्रुवारी महिना आहे, पुढे 3-4 महिने आहेत, काय होणार आहे माहीत नाही. त्यामुळे तब्येतीची काळजी घ्या, सनस्क्रीन लावा, स्किन आपली चांगली हेल्दी राहते, पाणी खूप प्या. चला बाय, काळजी घ्या तोपर्यंत. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये.